संपूर्ण देशभरामध्ये आज नीट UG 2026चा पेपर झालेला आहे। मी पण आज दिवसभर नीटच्या एका परीक्षा केंद्रावर त्या ठिकाणी उपस्थित होतो। पेपर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांशी त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे। विद्यार्थ्यांचं नेमकं मत काय आहे पेपरविषयी, किती टक्के विद्यार्थी म्हणतायत की पेपर इझी होता, किती टक्के विद्यार्थी म्हणतायत पेपर मॉडरेट होता आणि किती टक्के विद्यार्थी म्हणतायत की पेपर हार्ड होतात, याविषयी डिटेल ॲनालिसिस मी त्या एक्झाम सेंटरवर आज त्या ठिकाणी केलेला आहे। माझ्या ज्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत त्या तुमच्यासमोर अगदी सोप्या भाषेत मांडतो आहे आणि नेमकं कट ऑफ काय राहणार आहे यावर्षीचा 2024 आणि 2025च्या तुलनेमध्ये कट ऑफ कशा प्रकारे बदलू शकतो याविषयी सुद्धा डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण या यूट्यूब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांना देत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे तात्पुरतं ॲनालिसिस आहे, यापेक्षा डिटेल ॲनालिसिस आपण रेग्युलर आपल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत। तत्पूर्वी जो आपण एक्झाम सेंटरवर होतो त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांशी बोलणं झालेलं आहे त्यांचा ट्रेंड कशा प्रकारे आहे ते आपण पाहूयात। तर एक्झाम सेंटरवर जवळपास 34% विद्यार्थी म्हणतायत की पेपर हा इझी होता। त्या ठिकाणी 56% विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पेपर मॉडरेट होता। 6% विद्यार्थी म्हणतायत पेपर डिफिकल्ट होता। त्याचबरोबर 4% विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला त्या ठिकाणी होता। पेपरचा जो काही पॅटर्न आहे किंवा पेपर कशा प्रकारे होता याचं संपूर्ण ॲनालिसिस जे आहे वेगवेगळे कोचिंग क्लासेस वेळेनुसार त्या ठिकाणी करतील, परंतु काउन्सिलिंगच्या दृष्टीने कट ऑफचा ॲनालिसिस कशा प्रकारे राहणार आहे याविषयी डिटेल ॲनालिसिस थोडक्यात या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी डिटेल महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून ॲनालिसिस आपण त्या ठिकाणी करणार आहोत। 2024ला जर आपण कंपेअर केलं तर 2024च्या तुलनेमध्ये हा पेपर जो होता आज आलेला तो डिफिकल्ट स्वरूपाचा होता। 2025ला जर आपण कंपेअर केलं, 2025च्या पेपरसोबत जर आपण कंपेअर केलं तर 2025च्या तुलनेमध्ये आजचा जो काही पेपर होता तो थोड्याफार प्रमाणात इझी प्रमाणात त्या ठिकाणी आलेला होता। म्हणजे 2024ला कट ऑफ जो आहे महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेसचा तो एकदम हायर साईडला होता, 2025ला तो एकदम लोअर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। जर कट ऑफचा आपण विचार केला आणि आजच्या पेपरचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज असतील, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील यांचे कट ऑफ 2023च्या आसपास त्या ठिकाणी असलेले आपल्याला कदाचित त्या ठिकाणी पाहायला मिळतील। याच्यामध्ये आणखी ॲनालिसिस आपल्याला करता येईल। महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी किती होते, पेपरला प्रेझेंट किती होते, त्याचबरोबर रिझल्ट लागल्यानंतर कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांची संख्या कशा प्रकारे होती यावरून आणखी डीप ॲनालिसिस करता येईल। परंतु प्राथमिक ॲनालिसिस जर आपण केला तर महाराष्ट्र राज्याचा जो काही कट ऑफ आहे तो 2023च्या लेवलच्या आसपास त्या ठिकाणी असणार आहे। आजच्या पेपरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांना याचा जास्त फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी म्हणणं होतं आणि पालकांचं सुद्धा एक्झाम सेंटरवर त्या ठिकाणी म्हणणं होतं। याचं कारण जे विद्यार्थी फ्रेशर पहिल्यांदा नीट परीक्षेला फेस करत होते अशा विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र स्टेट बोर्डाने जो काही निकाल आहे 12वीचा तो नीट पेपरच्या एक दिवस आधी लागलेला होता आणि महाराष्ट्र राज्याचा ओव्हरऑल विचार केला तर 12वीच्या निकालामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळते। जवळपास 2 ते 2.5% घट 12वीच्या निकालामध्ये झालेली होती। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची ग्रुपिंगसुद्धा त्या ठिकाणी निघालेली नाही, असे सुद्धा काही प्रकरणं त्या ठिकाणी आलेले होते। त्यामुळे जे काही फ्रेशर विद्यार्थी होते 12वीचे मार्क्स कमी आल्यामुळे नीट पेपरला फेस करताना त्यांचं जे काही मोरल आहे ते थोडंसं डाऊन झालेलं सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतं। 12वी स्टेट बोर्डाने विद्यार्थ्यांचा निकाल नीट परीक्षा झाल्यानंतर लावणं अपेक्षित होतं, कारण विद्यार्थ्यांवर 12वीच्या निकालाचं बर्डन घेऊन फ्रेशर विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेला गेलेले होते। त्यामुळं फ्रेशर विद्यार्थ्यांचं हे एक नुकसान त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक्झाम सेंटरवर पालकांशी बोलल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे। त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे PCB ग्रुपिंगचा सुद्धा त्या ठिकाणी क्रायटेरिया याचं सुद्धा टेन्शन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होतं। त्याचबरोबर पेपर जो आहे लेंदी आणि टॅकल करण्याला विद्यार्थ्यांना थोडासा लेंदी पेपर आलेला होता, वेळ विद्यार्थ्यांना पुरलेला नाही असं सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं। याचा थेट फायदा जो झाला तो रिपीटर विद्यार्थ्यांना झालेला आहे, कारण त्यांची मागच्या वर्षीची प्रॅक्टिस आणि या वर्षीची प्रॅक्टिस त्या विद्यार्थ्यांनी वेळेची प्रॅक्टिस त्या ठिकाणी व्यवस्थित जमवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पेपर NCERT बेस असल्यामुळे रिपीटर विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षीची NCERTचं प्रिपरेशन त्यामध्ये या वर्षीचं NCERTचं प्रिपरेशन असं एकत्रित त्यांना वेळ जास्त मिळाला प्रिपरेशनला, त्यामुळं जे काही रिपीटर विद्यार्थी आहेत त्याचा फायदा या ठिकाणी विद्यार्थ्यांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो।
फ्रेशर विद्यार्थ्यांना पेपर कदाचित थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलला जाताना आपल्याला पाहायला मिळाला असेल, परंतु जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा पेपर मॉडरेट राहिलेला आहे असं त्या ठिकाणी सेंटरवर आपल्याला त्या ठिकाणी कळालेलं आहे. याविषयी तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कट ऑफचा जर आपण विचार केला, आपण सब्जेक्टचे त्या ठिकाणी स्पेशालिस्ट नाहीत. वेगवेगळे कोचिंग क्लासेस वेगवेगळ्या सब्जेक्टनुसार पेपर कसा होता त्याचा ॲनालिसिस करतील, त्याच्या आन्सर कीसुद्धा अगदी थोड्या वेळात विद्यार्थ्यांना देतील. परंतु काउन्सिलिंगच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर नीट UG 2026चा जो काही कट ऑफ आहे, कॉलेज मिळण्याचा जो काही ट्रेंड आहे तो 2023च्या आसपास त्या ठिकाणी असणार आहे. 24ला सुद्धा तो मॅच होणार नाही. 24ला हायर साईडला होता, 25ला सुद्धा तो मॅच असणार नाही, 25ला लोअर साईडला होता. 23च्या आसपास त्या ठिकाणी नीट UG 2026चा कट ऑफ असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या मार्क्सनुसार विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळू शकतं याचं डिटेल ॲनालिसिस आपण कट ऑफ मंत्रा या ॲपमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेलं आहे. मागच्या 3ही वर्षाचे कट ऑफ आपण त्या ॲपमध्ये भरलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी माय कट ऑफ याच्यावर क्लिक करून ज्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ इच्छितात विद्यार्थी, त्या कोर्सेसला त्या ठिकाणी परचेस करून तुमच्या मार्क्सनुसार कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं याचं थोडंफार ॲनालिसिस त्या ठिकाणी विद्यार्थी करू शकतात. त्या ठिकाणी कॉलेजची PDF त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. आपण जो काही कट ऑफ ॲनालिसिस करतो आहोत या ॲपमध्ये ते विद्यार्थ्यांना मागच्या 3 वर्षाचा ट्रेंड कशा प्रकारे राहिलेला आहे हे लक्षात घेऊनच त्या ठिकाणी ॲनालिसिस विद्यार्थ्यांना देणार आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी डिटेल ॲनालिसिस या संदर्भात आपण करणार आहोत. तुमचे काही मत असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा एक्झाम सेंटरवर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. त्यावर सुद्धा आपण डिटेल ॲनालिसिसमध्ये त्याचासुद्धा समावेश येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा सुरुवात आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी डिटेल माहिती घेऊ शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगचे संपूर्ण अपडेट, त्याचबरोबर तुमच्या मार्क्सला कोणतं कॉलेज मिळू शकतं हे माय कट ऑफमध्ये, त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये फ्री बुकलेट अशा प्रकारचा एक टॅब दिलेला आहे. त्याही ठिकाणी तुम्ही मागच्या 3 वर्षाचे कट ऑफ विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपली ऑफिशियल वेबसाईट www.cutoffmantra.com याही ठिकाणी तुम्हाला संपूर्ण कट ऑफ त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, अँड्रॉइड मोबाईल असेल अँड्रॉइड मोबाईलची लिंक, त्याचबरोबर ॲपल आयफोन असेल तर आयफोनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.